Good evening, all. In this lecture, we are going to see numbers and its types. Numbers, these are also known as numerals, or in Marathi, संख्या. आणि आपण न्यूमेरल्स असं सुद्धा म्हणू शकतो. न्यूमेरल्स. तर नंबर्स, संख्या, न्यूमेरल्स या सर्वांचा अर्थ एकच. आता याचा अर्थ काय असतो, नेमका मीनिंग काय आहे याचा? तर number can be defined as a mathematical symbol or object used to count, measure or label. तर number म्हणजे काय? A number is object or symbol used to count or measure or label. तर याचा अर्थ असा आहे की असे काही चिन्ह आपण वापरतो ज्याच्या माध्यमातून वस्तू किती आहेत, कशा आहेत यांचं लेबलिंग, त्यांना आपण नोटेशन चिन्हाच्या रूपात सांगत असतो. या गोष्टीला आपण संख्या असं म्हणतो, ऑर दीज आर नोन ॲज नंबर्स. तर आता हे नंबर्स कसे आहेत, त्यांच्यामध्ये काही टाईप्स पण आहेत आणि याच्यामध्ये प्रकारसुद्धा आहेत. आता जशी भाषा बदलते त्याप्रमाणे त्याच्यामध्ये अंकसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने लिहिले जातात. आता ही गोष्ट सर्वांना माहिती असणार आहे की मराठीमधले अंक वेगळे आहेत, हिंदीमधले अंक वेगळे आहेत, कन्नडमधले अंक वेगळे आहेत, तेलुगू, तमिळ अशा ज्या कुठल्या प्रादेशिक भाषा आहेत त्या सर्वांमध्ये अंक हे वेगळ्या पद्धतीने आहेत. आणि इव्हन इंटरनॅशनल नंबर्स म्हणजे जिथं आपण इंग्लिश नंबर्स वापरतो असे सुद्धा आकडे हे वेगळ्या चिन्हांच्या रूपात लिहिले जातात. आता त्यातले आपण फक्त हे 2-3 बघूया. काय त्यातलं एक तर सगळ्यात पहिलं आपलं सिंपल मराठीमध्ये हे अंक कसे लिहिले जातात. त्याच्यानंतर आपल्याला माहिती असलेली लँग्वेज म्हणजे हिंदीमध्ये कसे लिहिले जातात. आणि तर इंटरनॅशनल म्हणजे इंग्लिश असं आपण म्हणूया. ह्या 3 लँग्वेजेसमध्ये कशा पद्धतीनं नंबर्स नोट केले जातात हे आपण बघणार आहे. तर मराठीमध्ये झिरोज या पद्धतीने लिहिला जातो, हिंदीमध्ये सुद्धा 0 याच पद्धतीने लिहिला जातो आणि इंटरनॅशनल स्टँडर्ड्समध्ये सुद्धा 0 याच पद्धतीने दिला जातो. आता हा जो 0 आहे या 0चा आविष्कार हा भारतातच झालेला आहे. त्याच्यामुळे सिम्बॉल हे इंटरनॅशनल आणि इंडियन लँग्वेजमध्ये सेमच आहे. आता इथं 1 मराठीमध्ये 1 या पद्धतीने लिहिलं जातं, 1. त्यानंतर 2 या पद्धतीने लिहिलं जातं, 3 या पद्धतीने दिलं जातं, 4, त्यानंतर हे 5, त्यानंतर हे 6, तर हे 7, त्यानंतर हे 8 आणि लास्ट 9 या पद्धतीनं आपण हे आकडे घेत असतो. त्यांना आपण नंबर्स असं सुद्धा म्हणतो, आकडे असं म्हणतो. आता यांच्या कॉम्बिनेशनमधून पण वेगवेगळ्या संख्या तयार होत असतात. ठीक आहे, बघा हिंदीमध्ये पण हा आकडा या पद्धतीनं 1, तर 2, त्यानंतर 3 आहे तसं सेम, त्यानंतर 4, त्यानंतर 5, त्यानंतर 6, 7, त्यानंतर 8, फक्त हा जरासा असा लिहिला जातो हिंदीमध्ये 8, आणि 9 ॲज इट इज 9 ॲज इट इज. इंटरनॅशनलमध्ये काय होतं आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अँड 9. आय थिंक एवढं सर्वांना बेसिक माहिती असणार आहे. हे लेक्चर 5th स्कॉलरशिपसाठी आहे आणि त्याच्यामुळं मग त्यांना याच्यावरचे आधारित प्रश्न पडू शकतात का? हो, डेफिनेटली पडू शकतात, स्कॉलरशिपला सुद्धा आणि नवोदयला सुद्धा. तर याच्यामध्ये आता आपण फोकस करणार आहोत, आपण जो वापर करणार आहोत तो म्हणजे इंटरनॅशनल नंबर सिस्टीम म्हणजे इंग्लिश आकड्यांचा वापर करणार आहोत. तर इंटरनॅशनल नंबर्स म्हणजे काय? नंबर्स यूज फॉर काउंटिंग ऑब्जेक्ट्स and these are represented with the help of international number system. These are international numbers. The names of these numbers, यांची नावं आहेत बघा. तर हे जे सिम्बॉल आहे त्या सिम्बॉलचं नाव काय आहे, तर याचं नाव आहे 0. ह्या सिम्बॉलला आपण काही नावं दिले, हे जर सिम्बॉल काढला आपण किंवा हा नंबर जर बघितला तर याचं नाव आहे 1, दिस इज 2, दिस इज 3, this is 4,
this is 5, again next is 6, then 7, then 8, then 9, and then 10. Not 10, 10ला आपण आत्ता घ्यायला नको. 10 इज अ कॉम्बिनेशन ऑफ 1 अँड 0, तर त्यामुळे आत्ता सध्या 10ला मी बाजूला ठेवतो. तर हे सगळ्यांना नावंसुद्धा यांची माहिती असतील, या सिम्बॉल्सची नावं माहिती असतील. इव्हन मराठीतली सुद्धा तुम्हाला माहिती आहेत. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 या पद्धतीनं तुम्ही हे लिहू शकता. आता एवढं झालं. या मराठी लँग्वेजची जी स्क्रिप्ट आहे, ही जी लिहिण्याची शैली आहे, स्क्रिप्ट म्हणजे शैली, स्क्रिप्ट मराठी भाषा, तिला आपण ना ही शैली कोणती आहे, तर हिचं नाव आहे देवनागरी. हिचं नाव आहे देवनागरी. तिला देवनागरी स्क्रिप्ट असं सुद्धा म्हटलं जातं. आता ही देवनागरी स्क्रिप्ट म्हणजेच मराठी झालं, हिंदी झालं, इव्हन संस्कृतसुद्धा ही देवनागरी स्क्रिप्टमधली लँग्वेज आहे. जे लिहिण्याची शैली ही देवनागरी लिपी आहे. आता हे सगळे तुम्ही आपले व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आता याच्या पुढचा जो पार्ट आहे तो नंबरचे जे टाईप्स असतात त्या नंबर्सच्या टाईप्सवरती असणार आहे. मला वाटतं हा एकदम सोपा चॅप्टर, हा एक सोपा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितला आहे. व्हॉट दे मीन बाय नंबर अँड यू मस्ट प्रॅक्टिस फॉर रायटिंग नंबर्स इन व्हेरियस स्क्रिप्ट्स. तुम्हाला जर मराठी स्क्रिप्टमध्ये नंबर लिहायला सांगितला तर तो लिहिता यायला पाहिजे. इंटरनॅशनल नंबर सिस्टम वापरून जर तुम्हाला एखादा नंबर लिहायला सांगितला तर तो सुद्धा लिहिता आला पाहिजे. आणि मला वाटतं सगळ्यांना जमेल. आता फॉर एक्झाम्पल याचं 1 इज रिटन ॲज इन मराठी. आता आपण इकडं इंग्लिश किंवा इंटरनॅशनल नंबर सिस्टीम आणि इकडं मराठी नंबर सिस्टीम या पद्धतीने आकडे लिहून बघूया. सोपे. 1 दिस कॅन बी रिटन ॲज 1, 2 दिस कॅन बी रिटन ॲज 2, 24 याला आपण कसं लिहिणार आहे मराठीमध्ये 2 अशा पद्धतीनं 24 असं आपण लिहिणार आहे. याला म्हटलं जातं 24 आणि याला म्हटलं जातं 24. तर या पद्धतीनं आपण सर्वांनी सराव करायचा आहे. दिस इज 98, दिस इज 98. मला वाटतं सर्वांना आता इंग्लिश आकडे 5वीपर्यंत आला आहे, तर याचा अर्थ हे आकडे तुम्हाला मोजता येत असतील, लिहिता येत असतील, ओळखता येत असतील. 98 याला आपण मराठीमध्ये कसं लिहिणार आहे 98. या पद्धतीनं इंग्लिश आणि मराठी असे तुम्हाला दोन्ही आकडे लिहिता यायला पाहिजे. आता जर उलटं गेलं तर बघा 5, 4 थोडंसं पुढे गेलं तर 5, 4, 3, 8 याला तुम्ही मराठीमध्ये कसं लिहिणार आहे 5, 5, 4, 3, 8. आता यांची नावं सुद्धा लिहिता येतात का बघूया. याचं इंग्लिशमधलं नाव काय असणार आहे 5430, 5438. हे झालं याचं नाव. आणि याचंच मराठीमधलं नाव कसं असणार आहे 5438. तर अशी तुम्हाला मराठी नावंसुद्धा लिहिता यायला पाहिजेत. इंग्लिश दिली तर मराठी करता यायला पाहिजेत, मराठी दिली तर इंग्लिशमध्ये करता यायला पाहिजेत. हा एकदम सिम्पल टॉपिक जो की नंबर सिस्टीममधला हा पहिला टॉपिक आहे. तर याच्यानंतर दुसऱ्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत की नंबर्सचे टाईप कोणकोणते असतात हे आपण दुसऱ्या टॉपिकमध्ये बघूया.